प्रियांश आर्या यशस्वी जयस्वाल सोबत तो अंडर-19 वर्ल्ड कप खेळू शकला असता, पण एका रूलमुळे त्याचं करिअर जवळजवळ 3 वर्ष मागे पडलं. पण यामुळे तो खचला नाही आणि एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी खूप चांगला फोकस दाखवला आणि तो दिल्ली एज ग्रुप टुर्नामेंट्समध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत राहिला. जाणून घेऊया प्रियांश आर्याचा प्रवास डिटेलमध्ये. प्रियांश आर्याचा जन्म फतेपूर उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे आणि त्याचे आई वडील दोघंही टीचर आहेत. प्रियांश आर्याला कोचिंग दिलेलं आहे संजय भारद्वाजनी, जे दिल्ली सर्किटमध्ये एक वेल नोन कोच आहेत आणि त्यांना द्रोणाचार्य अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे 2019 मध्ये. 24 वर्षाचा हार्ड हिटिंग लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रियांश आर्याने सर्वांचं लक्ष तेव्हा वेधून घेतलं जेव्हा तो दिल्ली प्रीमियर लीग खेळत होता. त्यांनी लेफ्ट आर्म स्पिनर मनन भारद्वाजला 1 ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकले, सलग 6 षटकार. आणि याच सेम मॅच मध्ये त्यांनी आयुष बदोनी सोबत रेकॉर्ड 286 रन्सची पार्टनरशिप सुद्धा केली. 20 ओव्हर्स नंतर साऊथ दिल्ली सुपरस्टार्सचा स्कोर होता 308 रन आणि यापैकी 286 रन्स तर फक्त प्रियांश आर्या आणि आयुष बदोनीनी केले होते. भारतीय बॅटर्सच्या नवीन श्रेणीमध्ये प्रियांश आर्या येतो, जो पहिल्या बॉल पासून चौकार षटकार मारण्यामध्ये विश्वास ठेवतो. दिल्ली प्रीमियर लीग मध्ये त्याच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुद्धा निवडलं जातं दिल्ली टीम मध्ये. आणि तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये सुद्धा आपला चांगला फॉर्म कंटिन्यू करतो आणि उत्तर प्रदेश विरुद्ध एक जबरदस्त सेंचुरी ठोकतो, ते फक्त 43 बॉल मध्ये 10 षटकारांसोबत. आणि त्याच्या याच दिल्ली प्रीमियर लीग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चांगल्या परफॉर्मन्समुळे त्याला पंजाब किंग्स 2025चा IPL ऑप्शन मध्ये 3.8 करोड मध्ये विकत घेते. पंजाब किंग्स साठी चौथ्या मॅच मध्ये खेळताना CSK विरुद्ध त्यांनी फक्त 39 बॉल मध्ये सेंचुरी ठोकली आणि तो बनला 8वा अनकॅप्ड प्लेयर IPLच्या हिस्ट्रीमध्ये ज्यांनी सेंचुरी बनवली आहे. प्रियांश आर्याची ही इनिंग्स खूप जबरदस्त शॉट्सनी भरलेली होती, पण त्याचा बेस्ट पार्ट इनिंग्सचा होता जेव्हा तो इनिशियल स्टेजमध्ये इनिंग्सच्या CSKच्या फास्ट बॉलर्सला खूप चांगलं खेळत होता. इनिंग्सच्या इनिशियल स्टेजला त्याचे जे फूट मुवमेंट होतं ते खूप जबरदस्त होतं आणि त्यामुळेच तो बॉलला खूप चांगला टाइम सुद्धा करू शकत होता. त्यांनी अश्विन आणि पतिरानाला मारलेले षटकार हे दाखवतात की त्याची बॅटिंग अबिलिटी किती चांगली आहे. हेच खरं डेफिनेशन आहे IPLचं, यंगस्टर्सना संधी देणं, आणि हीच मॅजिक आहे IPLची.